नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पावसाचं वातावरण आहे. पावसाच्या वातावरणात गावाकडे गावचं आपलं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धाराचा सोहळा सुरू आहे. काल देवांना निद्रावस्थेत ठेवण्यात आलं. आज ॲक्च्युली कलशारोहण आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तर म्हणजे या सोहळ्यात पण आपल्याला सामील व्हायचं आहे. त्याच्याबद्दल सकाळीच ॲक्च्युली आता घराजवळचं पाणी आणि छोटी मोठी कामं आवरलेत. आता मंदिरात जायचं आहे आणि मग पुढचा जो काही कार्यक्रम असेल ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. गावात सर्व मंडळी आलेली आहे. साधारण 3 दिवसाचा हा कार्यक्रम आणि मला वाटतं एवढी सगळी माणसं एकत्र म्हणजे माझ्या आयुष्यात तरी पहिल्यांदाच आलेत. कारण होळीला म्हणा, गणपतीला म्हणा एवढी सर्वजण येत नाहीत. आता 90% तरी लोक गावचे आहेत. म्हणजे ते कुठेही असो, शहरात कोणत्याही ठिकाणी असो, तो गावी आलेला आहे. त्यामुळं गावात पण सगळे एकदम असं आनंदाचं वातावरण आहे. तर चला म्हणजे थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मग थेट जाऊया आपल्या गावच्या आई वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये. आज पूर्ण जेवणाचा डिपार्टमेंट आहे ना, देऊलवाडी आणि सानेखालच्या वाडीवर आहे. आज काय मेनू काय? पनीर पनीर हां हां अच्छा, मटर पनीर आणि मिक्स भाजी आहे. बाकी भात डाळ आणि खास गाजर हलवा. गाजर हलवाचे कुक बघा कोण आहेत. हां, संध्याकाळचा मेनू आहे खास संध्याकाळचा. ओके. आणि इकडे सर्व वाडी म्हणजे पुढाकार घेऊन आहे. बाकी सर्व गावातील सर्व मंडळी इकडे मदतीला आहेत म्हणा. आता होमविधी सुरू आहेत आणि इकडे काल निद्रावस्थेत ठेवलेले जे आपले देवदेवता आहेत ते थोड्याच वेळामध्ये इकडे स्थानपन्न केलं जाईल. जे प्राणप्रतिष्ठा बोलतात तो कार्यक्रम आता सुरू आहे. दोन्ही पायावरती समर्पयामी हस्तयो अर्घ्यं समर्पयामी आचमनीयं समर्पयामी स्नानीयं समर्पयामी. चार वेळा शिंपडायचं दोन्ही पायावर. ठीक आहे. फुल राहिलं थोडं शिंपड, जास्त शिंपडतो गो. दोन साधं पाणी शिंपड. साधं पाणी शिंपड. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरं आचमनीयं समर्पयामि. नमस्कार करायचा, प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि. आता काय करा, तुमच्या या पालखीने जरा ते पाय ते जरा व्यवस्थित धुवून घ्या. पहिले धुवून घ्या. तुम्ही धुवून घ्या, नंतर ते पुढला येते तुम्ही पाणी होता. तुम्ही नाही धुवायचे, याने धुवायचे. तुम्ही पाणी घालायचं, पाणी घाल. आता काय करा, ते जरा एक मिनिट ताट उचलून हे तामण ठेवतात. म्हणजे काय होईल, पाय व्यवस्थित पुसता येते. बरोबर. हे दुसरे हार कोणीतरी ते पाणी पाणी काढ, तुळशीत घाल. पाणी पुसून घ्या व्यवस्थित. आता गंधाने ते स्वस्तिक काढायचं दोन्ही पायावर. गंधाने गंध काही झाले हळदी
औषधावा खाली बाजूला ठेवलंच नाही झाले ठीक आहे. बेलाचा मानवा ग्रुप घेऊन महा गंधपुष्प समर्पयामी आहे आहे द्रव्याने समर्पयामी. पेढा आणायला सांगितलं साखर घ्या गुरुभ्यो नमः सकलपूजा श्रीगन्धपुष्पं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि प्रचंडपूजार्थे बिल्वपत्राणि समर्पयामि. उद्बत्ती तू हातात घे, निरांजन तुम्ही हातात घ्या ताटासकट आणि ओवाळा. गुरुभ्यो उद्बत्ती काढू काढते ओवाळा हां ठीक आहे. आता आरती बाजूला ठेवा. कलशारोहणासाठी बाबा आलेले आहेत आणि इकडे अजून विधी चालू आहे. थोड्याच वेळात कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो चालू होईल. हाय ये बाकी कलशारोहणात ते सगळी तयारी करतो. परत तिथे बाहेर पिठच घ्यायचं आहे ना उजेडा एकदा बाहेर जायचं, एक प्रदक्षिणा घालायची आणि वरती घेऊन जायचं. सेट हां हां पंचरत्नाचा एक सेट हां हो त्याच्या देवळामध्ये सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि देवळाबाहेरील सर्व उपस्थित ग्रामस्थ यांना नम्र विनंती आहे. आता आपण देवांना जागृत करत आहोत. काल आपण संध्याकाळी देवांना निद्रिस्त केलेले होते ते आता आपण त्यांना उठवतोय. त्यासाठी इथे देवासाठी भूपाळी म्हणण्यात येणार आहे. तेव्हा कृपया कुणीही आता बोलू नये. लहान मुलांना सुद्धा बोलायला देऊ नये. प्रत्येकाने आपापली मुलं शांततेत कशी राहतील यासाठी प्रयत्न करावा.
दिंडी. उठव ना. दुसरा घे. आता तो डायरेक्ट मानकरी आहेत का तिकडे आलेले? हां. चला ताशे वाजवा रे. ताशे वाजव. ताशे वाजव. आता तू बस.
पाहिला नका कुठले तेव्हा आता कसं बसायचं कमी कुठे गेला हे घ्या येऊन घ्या चालेल सगळ्या देवदेवतांची छान अशी बैठक झालेली आहे. आई वागजाई देवी, निनावी देवी, चव्हाटकरण देवी, त्यानंतर मनाई देवी, बाजीबावा, जोगाई देवी, चंडकाई देवी, छान अशी बैठक झालेली आहे. तर आता फक्त हे सेटअप करायचं काम सुरू आहे. आणि हे एकदा देवदेवता बसवली परत हलवायचे नसतात, तर त्यांना प्रॉपर आता सिमेंटने वगैरे घालून बसवण्यात येतं. ही आपली पालखी शिमगोत्सवामध्ये देव आपापल्या घरी येतात. तर हे सर्व आपले साथी देव पालखीमध्ये आज विराजमान आहे. धम 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 धम
नमस्कार करा. सर्व देवदेवतांची प्रतिष्ठापना झालेली आहे. आता थोड्या वेळात आरती होईल. Jaya
महादेश्वरदेवताभ्यो नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि जुगाय देव्ये नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि चंडिकाय देव्ये नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि सवाटकरणि देव्ये नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि निन्नाभि देव्ये नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि हरारीण देव्ये नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि क्षेत्रपाल शिवाय देवताभ्यो नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि सर्वांनी हात जोडायचे ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पतः नश्चिणवन्नोतिवेत्सितसादनम् ओम यज्ञेन यज्ञमयन् देवास्वानरमाणि प्रथमान्यासन् तेहनागं महिमानस्तर्पयत् पूर्वे साध्यासन् देवाः ओम राजाय राजाय प्रतयदायिने नमो वै श्रवणाय गुरुवे तवे कामाय मह्यं कामे करो वै श्रवणो ददातु वेदाय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमे सौराज्यं महाराज्यमाधिपत्यं यौगमन्तवर्यान् ईस्यात् सार्वभौमस्तावायिषां तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायादेकराळिति तदप्येकश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसनगृहे आवेक्षतस्य कामप्रेद विश्वे देवास्तवासत इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसाङ्गणाः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं नित्यं मकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वाहनं वृषभो यस्य वासुकिकण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरुः सर्वदेवानां शिकाराय नमो यकाराय नमो नमः बाजीश्वर देवताभ्यो नमः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः प्रार्थना नमस्कार समर्पयामि जयदेव महाराजा वागजाई देवता मानाई देवता बाजीश्वर देवता जुगाई देवता चंडिकाई देवता जवाणकिरण देवता निनावी देवता भवानी शंकर महारुद्र देवता आणि क्षेत्रपाल देवता आज इथे आम्ही या आमचा ठरवल्याप्रमाणे आपल्या नवीन वास्तूमध्ये आपली जी प्रतिष्ठापना केलेली आहे जो आमचा 2-3 दिवसाचा उत्सव आम्ही ठरवला होता तो केलेला आहे अजून 1 दिवसाचा आमचा उत्सव शिल्लक आहे
त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही कोणाकडनं काही चूकमान झाली असेल त्याबद्दल सर्वांना क्षमा करा. जसे आपण आमच्या पाठी उभे राहतात तसे उभे राहून आम्ही ज्या ज्यावेळी आपल्याला बोलावू त्यावेळी आमच्या पाठी उभं आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा. धंद्यामध्ये नोकरीमध्ये यशस्वी प्राप्त करून द्या. सर्वांना घरामध्ये आयुरारोग्य द्या. प्रत्येकाच्या मनोकामना असतील त्या पूर्ण करा. घरामध्ये सौख्याचं, आनंदाचं, सहकार्याचं प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण ठेवा. सर्वांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा. आज आमच्या कुटुंबियामध्ये जे कोणी हजर नाहीये, त्याचे हजर राहू शकले नाहीये, त्यांची ही सेवा आपल्याकडे रुजू करून घ्या. त्यांच्यावरती आपला प्रभाव ठेवा. ज्यांचे जे कोणी धंद्यामध्ये असतील त्यांना शहराचे संभाषण द्या. जे कोणी नोकरीमध्ये असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे काम करून घेऊन त्यांची अधिकाराची प्रगती करा. जे कोणी शिक्षण घेत असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे अशा त्यांच्या आवडीमध्ये त्यांचे मार्ग पुढे सुकर करून द्या. ज्याची कोणाची काही कामं थांबलेली असतील, काही लग्न कार्य थांबलेले असतील त्यालाही लवकरात लवकर मार्ग सुकर करा. या आमच्या सर्व निनावी वासियांवरती आपला कृपालाभ वरदहस्त ठेवा. आम्ही जिथे जिथे आपल्याला हाक मारतो तिथे आमच्या पाठी उभे राहा आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आणि आपला हा उत्सव आम्ही जो साजरा करतो तो अशाच प्रकारे बोललेल्या आमच्या पुढच्या दिवसामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आमच्या सर्व भक्तगणांकडनं अधिकाधिक आनंदाने आणि उत्साहाने आमच्याकडनं साजरा करून घ्या. वागजाई देवी नमः. प्रार्थना नमस्कार समर्पयामि. वागजाई माता की जय. मानाई माता की जय. बाजीश्वर देवता की जय. दुकाई देवी की जय. चंडिकाई माता की जय. सवाटकरीण माते की जय. निनावी माते की जय. भवानी शंकर महारुद्र देवता की जय. मराठीण देवी की जय. आणि क्षेत्रपाल देवता की जय. सर्वांनी हात पदराला जोडायचे. आवाहनं न जानामि तवार्जनं पूजां चैव न जानामि क्षमतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्मै. अपराध सहस्राणि क्रियन्ते अन्यशं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वरी. क्षमस्व परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च. आगता सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. यस्य स्मृत्याचरणमुखतपः पूजा क्रियादु न्यूनं पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतम्. आवाहय वाग्दायी देवी नमः. आवाहय देवताभ्यो नमः. प्रार्थना नमस्कारं समर्पयामि. हे थोडक्यात सांगतो. सकाळी आपण काल आपल्या पूजेला सुरुवात झाली. परवा आम्ही संध्याकाळी येऊन सर्व बऱ्यापैकी मांडावरती करून गेलो होतो. त्यामुळे जरा काल लवकर तेवढा 2 तास वाचले. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला इकडे काही दोन म्हणजे कलश मांडले होते, गणपती मांडला होता. थोडक्यात तिथे त्याला पुण्य वाचन असं म्हणतात. त्याच्या आधी आपण गावचे देवे, कुलगज, ग्रामदेवता, मानदेवता, वासुदेवता हे सुरुवातीला आपण विडे आणि नारळ काढले होते. तुम्ही गावातील तर वेळा प्रत्येक विडेच्या ठिकाणी आपण काढतो त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तिथे पुण्यावाचन झालं. पुण्यावाचन झाल्यानंतर तिथे अग्निपूजा झाली. अग्निपूजानंतर इथे देवता स्थापन झाल्या. देवता स्थापन झाल्यानंतर आपण ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आपण बाहेर घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळी स्नानं घालण्यात आली. अगदी पावसाने आपल्यावरती मेहरबानी केली आणि नशिबाने सगळ्या आपल्या इथल्या भक्तमंडळीकडनं देवावरती अभिषेक झाला. ही अत्यंत आनंदाची गोष्ट. त्याच्यानंतर आपण इथे एक फेरी देवतांची करून आतमध्ये देवता आणल्या. देवता इथे आपण त्यासाठी त्यांना शय्येसाठी म्हणजे झोपण्यासाठी जी अरेंजमेंट केली होती तिथे आपण त्याची शय्याचा विधी झाला. त्याच्यानंतर होम हवन म्हणजे ह्या सगळ्या देवता असं तुम्ही इथे बघितलं असाल की इकडे सुरुवातीला त्या साईडला कुठलंही धार्मिक विधी कुठलंही शुभ कार्य म्हटलं तर त्याला नवग्रह पूजन करावं लागतं. त्यामुळे सुरुवातीला तिकडे जे प्रत्येक ग्राउंड पीसवरती काही देवता मांडल्या आहेत ते म्हणजे नवग्रह मांडलेले आहेत. त्याच्यानंतर यामध्ये इथे ब्रह्मादी मंडळ असं मांडलेलं आहे की ज्या देवता तुमच्या या सगळ्या देवता त्या देवतांसाठी ब्रह्मादी मंडळ मांडावं लागतं. ते मंडळावरती आपण त्या सुपाऱ्या ठेवून त्याची आपण तुमच्या ह्या ज्या सगळ्या देवता आपल्या आहेत त्याची ते प्रतिष्ठापना केली. कारण होम करायचा असेल तर त्या प्रतिष्ठापना करूनच त्याच्यासमोर त्या देवांसमोर आपल्याला होम करावा लागतो. त्यामुळे सुपारी ठेवून त्याच्या प्रत्येकवरती त्याचं आवाहन करून त्याची पूजा केली गेली.
या साईडला आता आपले नवीन वास्तू झाले, त्यामुळे वास्तुशांत करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा या सर्व करण्याच्या आधी वास्तुशांत झाल्याशिवाय आपण देव कसे प्रतिष्ठापना त्याची करणार, म्हणून काल वास्तुशांतही त्याच्यामध्ये करण्यात आली. वास्तुशांत केल्यानंतर तिथे जी आपण वास्तूची मूर्ती ठेवलेली होती त्याचा आज सकाळी इकडे वास्तू निक्षेप केला. त्याला वास्तू निक्षेप असं म्हणतात. म्हणजे वास्तूची प्रतिमा आपण आतमध्ये ठेवलेली आहे की ज्याच्या पाठीवरती आपलं सगळं देऊळ उभं आहे आणि आपण उभे आहोत आणि त्याचा तो भार तो वास्तू आपला सांभाळतोय. ह्याच्यापुढं या देवळामध्ये कधी ज्यावेळेला एखादं काही पूजा असेल, तुमचे काही कार्यक्रम असतील आणि ज्यावेळेला महाप्रसाद केला जाईल, दररोज आपण करायची गरज नाही आहे, परंतु इथे काही कार्यक्रम असेल आणि ज्या दिवशी महाप्रसाद असेल त्या दिवशी बाकीच्या देवतांना जसा तुम्ही नैवेद्य दाखवता तसं एक पान महापुरुषासाठी आपलं वास्तुपुरुषासाठी सुद्धा नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. तो नैवेद्य आपण स्वतः खायचा नाही आहे, पण तो वास्तूचा म्हणून तिथे नैवेद्य ठेवणं गरजेचं आहे. हे तुम्ही जरा पुढच्या वेळेला लक्षात ठेवून करणं आवश्यक आहे. आता ह्या सगळ्या देवतांचं इथे हवन करण्यात आलं. आता त्याच्यामध्ये भाराडीण देवी आपली खाली आहे, तिची काय प्रतिष्ठापना आपण केलेली नव्हती, परंतु आपलं हा जो कॅम्पस आहे, हा जो देवळाचा इथला भाग आहे, ह्याच्यामध्ये आपण ज्या देवतांना आपण आजपर्यंत पूजत आलो, भले तिथे आपण प्रतिष्ठापना केलेली नाही, पण तिची इथे एक देवता आम्ही मांडलेली आहे आणि त्याचंही आपण इथे हवन नुसतं केलं. हवन करणं म्हणजे काय, तर त्या देवतेला आपण ज्या काय आहुत्या घालतोय, जे काय तिला आपण देतोय ते त्या अग्निरूपाने तिच्यापर्यंत पोचतं अशी संकल्पना आहे, म्हणून होम करावा लागतो. आपण देवतांपर्यंत पोचू शकत नाही, पण अग्नीच्या रूपाने अग्नीला प्रकट करून अग्नीमध्ये दिलेल्या ज्या काही समिधा असतील, जे काही द्रव्य असतील, ती त्या देवीपर्यंत किंवा त्या देवतेपर्यंत पोचतात अशी संकल्पना असल्यामुळे आपण इथे होम करतो. अशा पद्धतीने इकडे एक क्षेत्रपाल लोकपाल सगळे मांडलेले आहेत. अशा प्रकारे हे 2 दिवसाचे आपण कार्यक्रम केला. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक देवता तुमच्या जेवढ्या या 10 देवता आहेत आणि शिवाय भाराडीण ह्या सगळ्या देवतांचं इथे हवन करण्यात आलं. त्यांना त्याच्या समिधा जे काही आपण वाहिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथे हवन करण्यात आलं. त्याचप्रमाणे वास्तुशांती पण केली, त्यामुळे वास्तुशांतीचं पण हवन करावं लागलं. नवग्रह पुजलेले, नवग्रहांचं हवन केलं, म्हणून हा हवनाचा कार्यक्रम थोडासा मोठा तुम्हाला जाणवला. आजच्या दिवसामध्ये आता काल आपण देव निद्रिस्त केले होते, म्हणून रात्री आपण हरिपाठ ठेवला होता. मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं होतं काही म्हणजे खेळे किंवा असं काही नको, काहीतरी नामस्मरणातलं काहीतरी व्हायला पाहिजे, म्हणून आपण अतिशय सुंदर असं काल संध्याकाळी हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्यानंतर आज सकाळी परत इथे काल आपण जी पूजा केली होती त्याची मी आल्यानंतर परत षोडशोपचारे पूजा केली. त्याच्यानंतर कलशारोहणानंतर त्या मूर्ती आपण इथे आणल्या. मूर्ती आणून त्यांना स्थानापन्न केलं. नंतर आपण वर्षभरापूर्वी जे तांबे ठेवलेलं होतं याच्यामध्ये त्यातलं तत्त्व उतरवून ठेवलेलं होतं, तेच तत्त्व शिवाय इथे काल आपण हवन केलेलं होतं. पण आता ह्या गोष्टीला वर्षभर होऊन गेलं होतं, त्यामुळे आपण म्हणू त्याप्रमाणे तर खरं म्हणजे आपण मॅक्झिमम 6 महिने ठेवलं. पण त्यामुळे काल काय केलं की ते तांबे आणि ह्याच्यामध्ये आत्ता इथे एक तुम्हाला बघितलं असाल तर बाजूला एक कलश ठेवलेला आहे. प्रत्येक आहुती दिल्यानंतर ते जे काय तूप थेंब टाकतोय त्यातलं उरलेलं तूप आपण त्या कलशातला संपात कलश असं म्हणतात, तर त्यातलं आपण ते जे पूर्ण हवन केलं त्या हवनातलं आपण पाणी घेऊन प्रत्येक देवतेला आपण जसं आपण त्याला तिकडे वर्षभरामध्ये उतरवलं होतं तसं आपण आत्ता इथे प्रत्येक देवतेला ते चढवलं, म्हणजे त्या मूर्तीमध्ये दैवत्व आलं आणि मग त्याचा उत्सव साजरा करायला पाहिजे. म्हणून मग पुढं आपण षोडशोपचारीची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्याचं मग पूजा पूर्ण झाल्यानंतर आपण आत्ता आरती केली. प्रार्थना केली की आम्हाला पूर्वीच्या आमच्या वास्तूमध्ये जसं ह्या मंदिरामध्ये या प्रांगणामध्ये देवळामध्ये आमचं आजपर्यंत तू जसं रक्षण केलंस तसं याही नवीन वास्तूमध्ये तू स्थानापन्न आम्ही तुला केलेलं आहे, तर तशाच प्रकारचा कृपालाभ आणि वरद असतं आमच्या या सर्व कुटुंबियामध्ये ठेवावा असं आपण तिला प्रार्थना केली. सो अशा प्रकारचा हा. त्याचबरोबर आता आज परवा मला माहिती आहे की हे आपण इथे कळे लावून विचारलं होतं की बाबा आता असे घटना काय एकसारख्या दरवर्षीच्या ह्या आपले उत्सव नाही आहेत, हा जो आजचा उत्सव आहे, तर बाबा कारण तुमचे काही स्पेसिफिक कार्यक्रमाच्या वेळेला रूपं लागतात, तर आता ह्या एवढा मोठा कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये आपण रूपं लावलेली चालतील का नाही लागतील, हा कारण आपल्या 2 पिढ्या आधी कधीतरी ह्याची वास्तुशांत किंवा त्याचं देऊळ झालं असेल, आपल्याला ते माहिती नाही आहे, तर मग काय करावं. तर ह्याने एक चांगला उत्तम असा डिसिजन घेतला की ते एकदा देवीला विचारून त्याची आज छान इथे रूपं लावण्यात आलेली आहे. सो त्याचाही सगळ्यांनी नमस्कार करा. अशा प्रकारचा हा सगळा आपण कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे या 2 दिवसामध्ये साजरा केलेला आहे आणि अशा प्रकारे हा आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. हे करण्याआधी आता एक शेवटचा विषय म्हणजे मुकुंदकडनं देवतेची ओटी भरायला लागेल.
आणि मग बाकीचे कोणी पाहुणे आले असतील गावातले असतील त्यांनी कोणी ओटी भरली तरी चालेल. पण पहिली ओटी ज्या माणसाकडनं ज्या यजमानाकडनं आपण पूर्ण सगळ्यांनी ग्रामस्थांनी त्याला एक इंचार्ज केलं की तू आमचा इंचार्ज आहेस आणि त्याला हे सगळे विधी करण्याची मान्यता दिली, त्याच्याकडनं एक ओटी भरायचे, जरा एक 5 मिनिटांत भरली तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्यांनी नमस्कार करायला किंवा पुढचे आणि महानैवेद्य तयार केलेले आहेत ते नैवेद्य पण लगेच आणा, ते नैवेद्य ह्याच्याकडनं दाखवायचे. मला म्हणलं कळशारोहण आणि प्रतिष्ठापना झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडे महाप्रसादाचा सर्वजण लाव घेत आहेत. आज म्हणजे दर दिवशी 2 वाड्या असं मिळून हे सगळं नियोजन सुरू आहे. आणि 2 वाड्या म्हणजे पुढे असणार, बाकी सर्व गाव त्यांच्या पाठीशी असणारच आहे, पण नियोजन हे 2 वाडी करणार. असं हे एकदम आनंदाचा एकदम क्षण आहे ते सगळे. आणि आनंदाच्या क्षणात सगळेजण हे भाविक सामील होत आहेत. त्याच्यामध्ये आपले गावकरी, पाहुणेरावणे, चाकरमाने, माहेरोसने सर्व आलेले आहेत. 3 दिवस चाललेला हा कार्यक्रम, त्यातला हा दुसरा दिवस. उद्या सत्यनारायणाची पूजा आणि बाकीचे जे काय हळदी कुंकू किंवा नमन असे सर्व कार्यक्रम उद्याच्या दिवशीसुद्धा आहेत. आज आपल्या गावचा जो तमाशा असतो म्हणजे नमनचाच प्रकार, तर तो आहे रात्री. चला मंडळी, आरती वगैरे झाली, आता घरी आलेलो आहे. पावसाने व किती वातावरण केलं आहे. सकाळी आपण साधारण 9च्या दरम्यान गेलेलो मंदिरात, संध्याकाळचे 6 वाजलेत. पावसाने भयंकर वातावरण केलं आहे. दुपारी आलेला 2:30-3 वाजता जेवता जेवता, पण तो गेला. पण आत्ता असं वाटतं आहे जोरदार येईल. असो, चला म्हणजे आज दुसरा दिवससुद्धा छान गेला. आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशारोहणाचा जो कार्यक्रम होतो छान प्रकारे झालेला आहे. तर उद्या सत्यनारायणाची पूजा आणि बाकीचे कार्यक्रम आहेत. चला म्हणजे आतापुरतं तरी ते थांबूया. भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.